मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण समाजसुधारकांपैकी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे यांच्याबद्दल परीक्षाभिमुख माहिती बघणार आहोत। जी माहिती आपण कलेक्ट केलेली आहे ती 2-3 पुस्तकांचा रेफरन्स घेऊन कलेक्ट केलेली आहे। सोबतच या माहितीमध्ये आपण जे काही PYQ आहेत त्यांचं सुद्धा ॲनालिसिस करून यामध्ये डेटा इन्क्लूड केलेला आहे। सोबतच आणखी काही प्रश्न सुद्धा आपण समोर तयार करू, जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर संपल्यानंतर ते लेक्चर कितपत समजलं त्याचा सुद्धा आढावा येईल, म्हणून आपण शेवटी प्रश्नांचा सुद्धा समावेश केलेला आहे। बघितलं तर लोकमान्य टिळक यांच्याबद्दल खूप मोठा डेटा आहे आणि तो कमीत कमी याच्यामध्ये सांगणं तसं बघितलं तर कठीण, परंतु तरीसुद्धा आपण एक प्रयत्न करू की कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देता येईल, यासाठी मी प्रयत्नशील राहील। महत्त्वाची गोष्ट म्हणजे केव्हाही मी व्हिडिओ बनवत असते तेव्हा मी एक शब्द वापरत असते, परीक्षाभिमुख। परीक्षाभिमुख असं का? कारण की प्रत्येक गोष्टीचं मटेरियल जे असते ना ते अनलिमिटेड असते, परंतु त्यामध्ये लिमिटेड सोर्स आपल्याला घ्यायचा असतो, कारण आपल्याला परीक्षाभिमुख म्हणजे ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा असतो। म्हणून नेमकं काय गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढाच आपण अभ्यास करत असतो। अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा सिरीज आपण या चॅनलवर चालवलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण कंटिन्यू करू। आता सध्या आपण समाजसुधारक ही सिरीज कंटिन्यू करत आहोत आणि याआधी तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला काय होईल, याच प्रकारच्या ज्या काही अपडेटेड माहिती किंवा नोटिफिकेशन या चॅनलवर टाकल्या जातील तेव्हा तुम्हाला त्याच्या स्पेशल नोटिफिकेशन यूट्यूब पाठवत असते, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। म्हणूनच अशाच प्रकारच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे समाजसुधारक। समाजसुधारकांमध्ये आज आपण काय बघणार आहोत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत त्यांच्याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत, म्हणजे परीक्षाभिमुख माहिती बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण त्यांचा अल्प परिचय करून घेऊ आणि त्याच्यानंतर त्यांनी काय काय कार्य केलं, काय समाज सुधारणेसाठी कार्य केलं ते प्रत्येक गोष्ट आपण समजून घेऊ। तर लोकमान्य टिळकांचा जन्म कुठे झाला आहे? रत्नागिरीमध्ये झाला। कधी झाला? तर 23 जुलै 1856 मध्ये झाला। आता 1857चा उठाव सगळ्यांना माहिती असेल, तर 1857च्या उठावाच्या 1 वर्ष आधी असं तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे जेणेकरून गोष्टी लक्षात राहतात। 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत यांचा जन्म झाला आणि त्यांचं मूळ गाव आपण जर बघितलं तर चिखली हे होतं, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। आणि त्यांचं मूळ नाव जर विचारलं तर त्यांना केशव असे म्हणत असत। तसं बघितलं तर कमी वयातच त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरवल्याने म्हणजे त्यांचा जो सांभाळ आहे पुणे येथील त्यांच्या चुलत्याने केला होता आणि त्यांचा विवाह कोणासोबत झाला होता? सत्यभामाबाई आहेत त्यांच्याशी झाला होता। आणि सत्यभामाबाई कोणत्या कुटुंबातील होत्या? तर बल्लाळ बाळ कुटुंबातील त्या होत्या। त्यांची जर शैक्षणिक कारकीर्द आपण बघितली तर 1873 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले। नंतर 1876 मध्ये त्यांनी BA परीक्षा उत्तीर्ण केली। 1879 मध्ये LLB उत्तीर्ण झाले। म्हणजे अशा प्रकारे शैक्षणिक कारकीर्द आपल्याला पाहायला मिळते। काय सांगितलं मी? 1873 मध्ये मॅट्रिक परीक्षा पास, 1876 मध्ये BA उत्तीर्ण आणि 1879 मध्ये LLB उत्तीर्ण। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय केलं, लोकमान्य टिळक आहेत त्यांच्याबद्दल अल्प परिचय समजून घेतला, म्हणजे काय काय थोडक्यात माहिती आहे ती समजून घेतली। आता समोर आपण त्याचं एक कार्य आहे ते समजून घेऊ। तर सुरुवातीला आपण त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कार्य केलं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं, मातृभूमीच्या उद्धारासाठी प्रथम शैक्षणिक कार्य करण्याचं ठरवलं होतं। लोकमान्य टिळक आहेत आगरकर यांची चांगली मैत्री होती। 1 जानेवारी 1880ला पुण्यामध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती। आता असा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे हे डेट पर्टिक्युलरली विचारलेली आहे की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 जानेवारी 1880ला झाली, म्हणजे हे डेट पर्टिक्युलरली माहितीच असायला पाहिजे। आणि कोणी केली, स्थापनेमध्ये कोणाकोणाचा पुढाकार होता असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे। तो गोपाळ गणेश आगरकर आहेत, तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत आणि लोकमान्य टिळक या तिघांनी मिळून काय केलं होतं, तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती। तर एखाद्या वेळेस असा सुद्धा साधा सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कुठे केली होती? मुंबई, पुणे या ठिकाणी, यापैकी उत्तर सांगा। तर लक्षात ठेवा पुणे या ठिकाणी, म्हणजे मुद्दामून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या। नंतर आपण बघतो 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती आणि ही स्थापना कुठे केली होती? तर पुण्यामध्येच केली होती। त्या स्थापनेमध्ये कोणाकोणाचा पुढाकार होता? गोपाळ गणेश आगरकर आहे, विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत आणि महादेव गोविंद रानडे आहेत, तसेच टिळक आहेत। यांनी काय केलं होतं, तर पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती आणि या संस्थेचं रूपांतर पुढे चालून कशामध्ये होते, तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते, म्हणजे 85 मध्ये, म्हणजे 84ला स्थापना कोणाची? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची आणि 2 जानेवारी 1885ला फर्ग्युसन कॉलेज या संस्थेमार्फत काय होते, स्थापन केले जाते।
हे जे फर्ग्युसन कॉलेज आहे, याच कॉलेजमध्ये लोकमान्य टिळकांनी गणित आणि संस्कृत विषयाचं अध्ययन केलं होतं. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा विचारलं जाते की फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणकोणते शिक्षक होते, गणितासाठी कोणते शिक्षक होते, इथपर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शनमध्ये कर्वे होतं, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक होतं. तर वरीलपैकी सर्व त्याचं ऑप्शन होतं. आपण बघतो की तो प्रश्नसुद्धा मी समोर सांगेल तुम्हाला. त्यावेळेस आगरकर आहेत आणि टिळक यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा पहिले किंवा राजकीय सुधारणा पहिले, म्हणजे टिळकांना वाटायचं की राजकीय सुधारणा पहिले करायला पाहिजेत आणि आगरकरांना वाटायचं की सामाजिक ज्या काही सुधारणा आहेत त्या आधी करायला पाहिजेत, त्याच्यानंतर राजकीय सुधारणा करायला पाहिजेत. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये वाद होतो आणि वाद झाल्यानंतर आपण बघतो म्हणजे मतभेद होतात. त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे, तसंच फर्ग्युसन कॉलेज चे प्राध्यापक जे असतात ना, टिळक जे असतात ते त्याचा राजीनामा देतात 1890मध्ये. अशा प्रकारे लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक कार्य आपण बघितले. आता समोर आपल्याला शिवजयंती उत्सव आहे आणि गणेश उत्सव आहे, ज्याची सुरुवात जी आहे लोकमान्य टिळकांनी केली, ते कशा प्रकारे केली त्याबद्दल समजून घ्यायचं आहे. त्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. पर्टिक्युलरली डेट विचारली गेलेली आहे. तर 1893मध्ये आपण बघतो हिंदू मुसलमान दंग्यानंतर लोकजागृती घडवण्यासाठी गणपती उत्सव आहे, शिवजयंती उत्सव आहे, यांना सार्वजनिक रूप देण्याची कल्पना टिळकांनी समोर आणली. आणि 1893मध्ये पुणे येथून टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सवास सुरुवात केली. तर ही डेट विचारली आहे, म्हणजे कोणत्या वर्षी सुरुवात झाली गणपती उत्सवाला. तर 1893मध्ये गणपती उत्सवाला आणि 1895मध्ये शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. पहिला जो गणपती आहे पुण्यामध्ये विंचुरकर यांच्या वाड्यामध्ये पहिला गणपती बसवण्यात आला. तर 1869मध्ये आपण बघतो याआधी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली होती. तसं बघितलं तर हा प्रश्न आपण बघतो की 1895मध्ये टिळकांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली, परंतु याआधीही 1869मध्ये महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली होती. त्यांनीच महाराजांच्या रायगडावरील समाधीचा शोध लावला होता, तेथे साफसफाई केली होती आणि त्याच्यानंतर 1895मध्ये आपण बघतो की शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली. आणि कोणी केली? टिळकांनी केली. तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न इथे बनतो, तो म्हणजे की लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवात तर सुरुवात केली, परंतु स्फूर्ती कोणाकडून घेतली, याची कल्पना कशी लोकमान्य टिळकांना सुचली? तर मुसलमानांच्या मोहरम सणांवरून स्फूर्ती घेऊन लोकमान्य टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवामध्ये रूपांतर केले. तसंच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की कशासाठी याची सुरुवात केली मग? म्हणजे तसं बघितलं तर मुसलमान जे आहेत ते मुसलमान काय होतात, मोहरम सणावरून एकत्र येतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या एकमेकांना गोष्टी शेअर करतात. मग असंच त्यांना वाटलं की आपल्याला जर राष्ट्रवाद पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण याच्यामध्ये राष्ट्रवादाची जर चिंगारी पेटवायची असेल तर यासाठी आपला जो काही समाज आहे तो समाज एकत्र आला पाहिजे. यासाठी राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी तसंच भारतीय लोकांमध्ये भारतीय समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी टिळकांनी शिवजयंती व गणेश उत्सवाला सुरुवात केली. जे उत्सव साजरे करत त्यातून ते बरेचसे संदेशसुद्धा लोकांपर्यंत पोहोचत होते. गणेश उत्सवात त्यांनी ब्रिटिशांचे राज्य उलटवून टाकण्याचा संदेश दिला होता. म्हणजे अशा प्रकारे ते संदेशसुद्धा लोकांपर्यंत पोहोचत असत. परंतु यामध्ये बरेचसे टीकाकारसुद्धा समोर आले, जसे महादेव गोविंद रानडे आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहे, गोपाळ आगरकर आहेत, चाफेकर बंधू आहेत. त्यांनी काय केली तर यावर टीका केली. कारण हे जे नेते होते, हे जे पुढारी होते ते कसे होते, मवाळ प्रवृत्तीचे, म्हणजे नरमपंथी. आणि जे आपण बघतो लोकमान्य टिळक आहे हे कसे होते, उग्रवादी स्वरूपाचे होते, म्हणजे जहाल गटाचे नेतृत्व करत होते. त्यामुळे मवाळ आणि जहाल असं जे आहे ते टीका होतच होती. अशा प्रकारे आपण शिवजयंती उत्सव आहे, गणेश उत्सव आहे, त्याची सुरुवात कशी झाली, काय झाली ते समजून घेतलं, त्याच्याबद्दल आणखीचा आढावा घेतला. तर आता समोर आपण टिळकांना राष्ट्रीय चळवळीमध्ये कशाप्रकारे तुरुंगवास भोगावा लागला, कोणकोणत्या प्रकरणामध्ये भोगावा लागला यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे कोणत्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली, किती झाली आणि त्यासाठी काय काय लेख लिहिले यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. तर आपण एक एक गोष्ट आता समजून घेऊ. तर बघा, गोष्ट आहे 1882ची. त्यावेळेस काय झालं होतं, छत्रपती चौथे शिवाजी महाराज होते, यांची काय केली, इंग्रजांनी विटंबना केली आणि छळ करून त्यांना ठार केलं. मग त्याचे जे प्रतिसाद आहेत ते महाराष्ट्रामध्ये उमटतात आणि टिळक आणि आगरकर हे काय करतात, छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या वर्तवणुकीवर, तसेच त्यांचे कोल्हापूरचे जे काही त्यावेळेचे संस्थानाचे दिवाण होते, दिवाण कोण, माधवराव बर्वे, यांच्यावर काय करतात, केसरी आणि मराठा वृत्तपत्रातून काय करतात, अनेक टीकात्मक लेख प्रसिद्ध करतात. मग त्यांच्या गैरकारभार जो होता का, असा कसा कारभार केला वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टीका ते करतात. मग त्यावेळेस बर्वे काय करतात, म्हणजे बर्वे कोण तर कोल्हापूर संस्थानचे त्यावेळचे दिवाण, तर त्यांच्यावर ते खटला भरतात.
यामध्येच त्यांना काय होते, टिळक आणि आगरकर यांना 4 महिन्याची शिक्षा होते आणि ते कुठे होते, डोंगरीच्या तुरुंगात होते. आणि तिथेच आपण बघतो आगरकरांनी ग्रंथसुद्धा लिहिले आहे. त्या ग्रंथाचं नाव काय, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. हा ग्रंथ आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगात लिहिलेला आहे. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, त्यांना कोणत्या प्रकरणामध्ये शिक्षा झाली, टिळकांना आणि आगरकरांना 1882 मध्ये बर्वे प्रकरण होतं, त्यामध्ये शिक्षा झाली. टिळकांना परत 1896 ते 1898 या दरम्यान काय होते, शिक्षा होते. यावेळेस आपण बघतो की कशासाठी शिक्षा होते, तर पुण्यामध्ये प्लेग ची साथ आलेली असते. त्यावेळेस जो कमिशनर असतो, तो कोण असतो, रॅड असतो. तरीसुद्धा त्याच्या हाताखाली बऱ्याच लोकांवर अन्याय होतो. त्यामुळे हा जो अन्याय होतो यावर लोकमान्य टिळक काय करतात, त्यांच्या वृत्तपत्रातून टीकात्मक लेख लिहितात. आणि या साथीदरम्यान आपण बघतो की रॅडचा खून सुद्धा होतो. रॅड आणि त्याचा सहकारी असतो ॲम हस्ट, याचा सुद्धा खून करतात. तो खून कोण करतो, तर चाफेकर बंधू आहेत, ते खून करतात 22 जून 1897 मध्ये. आणि त्यावेळेस मग आणखीच जुलूम त्या जनतेवर केला जातो. म्हणूनच टिळक जे आहेत ते प्रतिकात्मक म्हणजे एक प्रखर लेख लिहितात. लेखामध्ये प्रामुख्याने ते लेख इतके प्रखर असतात की त्यामध्ये टिळकांनी लिहिलेलं असते की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड गवणे नव्हे, अशा प्रकारचे प्रखर लेख ते लिहितात. आणि अशा वेळेस इंग्रज काय करतात, तर संधी साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून, म्हणजे रॅडच्या हत्येस टिळकांनी उत्तेजन दिलं, अशा प्रकारे राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर केला जातो आणि त्यांच्यावर खटला भरला जातो आणि त्यांना 18 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा होते. होते समोर एक मॅक्स मुलर नावाची व्यक्ती असते. ती काय करते, टिळक मोठे विद्वान आहेत, त्यांना एवढी शिक्षा करणे बरं नव्हे, म्हणून त्यांची शिक्षा काय करतात, 6 महिन्यांनी कमी करतात. अशा प्रकारे त्यांना 6 सप्टेंबर 1898 मध्ये तुरुंगवासातून ते मुक्त होतात. तसंच समोर आपण बघतो ताई महाराज प्रकरण आहे. त्या ताई महाराज प्रकरणामध्ये सुद्धा टिळकांना काय होते, तर शिक्षा सुनावली जाते. त्यामध्ये 1.5 वर्ष प्लस 1000 रुपये दंड, अशा प्रकारे शिक्षा त्यांना सुनावली जाते. आणि या शिक्षेच्या वेळेस आपण बघतो की टिळकांचे दादासाहेब करंदीकर हे टिळकांचे वकील असतात आणि छत्रपती शाहू महाराज आहेत आणि लोकमान्य टिळक आहेत, यांच्यामध्ये याबद्दल चर्चासुद्धा होते 1901 मध्ये. अशा प्रकारे आपण बघितलं, बर्वे प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली. त्याच्यानंतर रॅडच्या हत्येस टिळकांनी उत्तेजन दिलं, म्हणून राजद्रोहाचा त्यांच्यावर खटला भरला गेला, त्याच्यावर त्यांना शिक्षा झाली. तसंच 1902 मध्ये ताई महाराजांचा खटला होता, त्यावर शिक्षा झाली. आता समोर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटलासुद्धा चालवला जातो 1908 मध्ये. या प्रकरणामध्ये नेमकं काय होते, तर टिळक जे आहेत ते केसरीमध्ये बऱ्याच प्रखर असे लेख लिहितात, ज्यामुळे काय होतात, क्रांतिकारक काय होतात, तर हत्यासत्रे हाती घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितले तर देशाचे दुर्दैव, हे उपाय टिकाऊ नाहीत, बॉम्ब गोळ्यांचा खरा अर्थ काय, बॉम्ब गोळ्यांचं रहस्य काय, अशा प्रकारचे लेख ते लिहितात. अशातच खुदिराम बोस बॉम्ब हल्ला करतो आणि एका इंग्रज दाम्पत्याचं त्यामध्ये हत्या होते आणि त्याचंसुद्धा समर्थन केल्याने राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरला जातो. म्हणून त्यांना 6 वर्षाची शिक्षा, म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा प्लस 1000 रुपये दंड, अशी शिक्षा त्यांना फरमावली जाते. टिळकांच्या या खटल्यासंदर्भात मराठा आहे, ज्ञानप्रकाश आहे, या पत्रामध्ये सुद्धा लेख लिहिल्या गेल्यामुळे काय होते, न.चि. केळकर आहे, तसेच नरेश अप्पाजी द्रविड आहे, यांच्यावर सुद्धा सरकार काय होते, सरकार म्हणजे इंग्रज अधिकारी काय करतात, खटले भरतात. तर म्हणून आपण बघतो की शिक्षेसाठी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात येते आणि याच तुरुंगामध्ये ते कोणता ग्रंथ लिहितात, तर गीता रहस्य हा ग्रंथ लिहितात. तर हा प्रश्नसुद्धा पडलेला आहे की टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कुठे लिहिला आहे, तर मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेला आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी की ज्यावेळेस लोकमान्य टिळक जे असतात मंडालेच्या तुरुंगामध्ये असतात, त्यावेळेस त्या पुण्यामध्ये सत्यभामाबाई आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं निधन होते. तर अशा प्रकारे आपण टिळकांना राष्ट्रीय चळवळीमध्ये कशा प्रकारे तुरुंगवास झाला, कोणकोणत्या खटल्यामध्ये झाला, तर यावर प्रश्न पडलेले आहेत. म्हणून हा सगळा डेटा आपण बघितला. बऱ्याचशा समोर महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा आपण पाहू. यामध्ये आपण बघतो काँग्रेसचे अधिवेशन आहेत, त्या काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न पडतात. आता 1907चं अधिवेशन होतं, सुरत येथे भरलं होतं. यावर पर्टिक्युलरली विचारलं होतं की ही डेटसुद्धा विचारली होती, सुरतचं अधिवेशन कुठे भरलं होतं, म्हणजे कुठे 1907चं अधिवेशन भरलं होतं, तर सुरतला भरलं होतं. आणि सुरतमध्ये जे काही काँग्रेसचं अधिवेशन होतं त्यामध्ये जहाड आणि मवाड यामध्ये काय झाली होती, विभागणी झाली होती. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे की कोणत्या अधिवेशनामध्ये विभागणी झाली होती, तर सुरतच्या. त्यावेळेस अध्यक्ष कोण होते त्याचे, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी की 1907 मध्ये ज्यावेळेस सुरतचं अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते, कोणाच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं, हे कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तसेच अधिकची माहिती असेल तर ती सांगितली तर फारच छान, तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा.
यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी हीच की जहाल आणि मवाळ गटामध्ये याच अधिवेशनामध्ये काय होते, फूट होते, म्हणजे विभागणी होते आणि जहाल गटाची स्थापना करण्यात येते. तर जहाल गटामध्ये प्रामुख्याने कोण असते, लाल बाल पाल. लाल बाल पाल म्हणजे कोण, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. अशा प्रकारे हे जहाल नेते असतात, जहाल पुढारी असतात. जहाल म्हणजेच काय होते, उग्र स्वरूपाचे जे के पुढारी असतात त्यांना आपण जहाल गट असं म्हणतो. तर 1914मध्ये जेव्हा राजद्रोहाच्या खटल्यातून टिळकांची सुटका होते त्यावेळेस ॲनी बेझंट यांना असं वाटते की जी काही राष्ट्रीय चळवळ आहे ती थंडावलेली आहे आणि एका जहाल गटाचं किंवा जहाल नेत्याचं म्हणजे जहाल नेत्याची या राष्ट्रीय चळवळीला गरज आहे. त्यावेळेस ॲनी बेझंट खूप प्रयत्न करतात, परंतु काय होते, फिरोजशाह मेहता किंवा गोखले आहेत हे जे असतात ना, हे त्यांना जहाल गटाला म्हणजे काँग्रेसमध्ये समावेश होऊ देत नाहीत. मग ज्यावेळेस 1915मध्ये फिरोजशाह मेहतांचं आणि गोखलेंचं निधन होते त्याच्यानंतर ॲनी बेझंटच्या प्रयत्नामुळे किंवा बाकीच्या प्रयत्नामुळे काय होते, टिळकांचा काँग्रेसमध्ये समावेश होतो आणि ते अधिवेशन कुठे भरलेलं असते, 1915मध्ये मुंबईमध्ये भरलेलं असते. त्याचे अध्यक्ष कोण असतात, तर सत्येंद्रनाथ सिन्हा हे असतात. आणि महत्त्वाची गोष्ट मध्ये यामध्ये काय होते, तर जहाल आणि मवाळ यांचं काय होते, परत काय होते, एका ठिकाणी एक छत्री अंमल कार्यक्रम सुरू होतो. समोर हे लखनौ करार. लखनौ कराराबद्दल माहितीच असायला पाहिजे, 1916चं आहे. तर यामध्ये नेमकं काय होते, आता टिळकांचा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश झाला 1915मध्ये. टिळकांनी प्रवेश केला म्हणजे आता राष्ट्रीय ऐक्य वाढवून राष्ट्रीय चळवळीला गतिमान करायचं होतं. मग यातच ब्रिटिशांनी काय केलं होतं, मुसलमानांना काय होतं, वेगळं केलं होतं. आपण बघतो समोर मी तुम्हाला सांगतेच फाळणी कशी झाली होती आणि मुसलमाना फोडा आणि राज्यकराच्या नीतीवर कसं वेगळं केलं होतं. तर ते जे वेगळे केलेले मुसलमान आहेत ते सुद्धा परत लखनौ करारामध्ये एकत्र येतात. म्हणजे हा जो करार आहे यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग जे आहे त्या संघटना एकत्र येतात. कारण काय होत असते, या काळामध्ये ब्रिटिश जे आहे ते ब्रिटिश मुसलमानांविरुद्ध जे काही म्हणजे जे काही धोरण असते ते धोरण त्यांचं बदललेलं असते. याच काळामध्ये आपण बघतो की मुसलमानांचे जे काही खलिफा असतात त्यामध्ये प्रामुख्याने तुर्कस्तानचा जो खलिफा आहे तर त्याच्याबद्दल त्याला दुर्बल बनवण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केलेला असतो. म्हणून मुसलमानांमध्ये सुद्धा काय होते, तर एक प्रकारचं नैराश्य वातावरण येते. त्यामुळे ते काय होते, नाराजी होते. त्यामुळे सुद्धा काय होते, 1916मध्ये ते काय करतात, काँग्रेससोबत करार करतात आणि हे जे आहे म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीग काय होतात, ह्या संघटना दोन्ही संघटना एकत्र येतात. कशासाठी, राजकीय उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात. म्हणजे तसं आपण जर मुसलमानांबद्दल टिळकांचं मत जर विचारात घेतलं तर ते असं असते की हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील एकोपा ही भारतीयांसाठी राष्ट्रीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं टिळक त्यावेळेस म्हणतात. त्यांनी जे वंगभंग आंदोलन असते, वंगभंग आंदोलन म्हणजे काय होते, ज्यावेळेस बंगालची फाळणी होते त्यावेळेस त्याला जे त्याविरुद्ध जे आंदोलन चालवलं असतं त्याला वंगभंग आंदोलन असं म्हणतात. समोर मी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करणारच आहे. तर त्यावेळेस ते काय म्हणतात, आमचा पुढचा जो काही शिवाजी आहे तो मुसलमानातही निपजू शकतो, अशा प्रकारे ते स्टेटमेंट देतात. मग या स्टेटमेंटनी काय होतात, सर्व लोक काय होतात, चकित होतात आणि लखनौ करारानंतर ते खिलाफत जी काही चळवळ चालवली जाते त्याला सुद्धा पाठिंबा देतात. ही गोष्टी आहेत तुम्हाला माहिती असतील किंवा नसतील. त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मौलाना शौकत अली जे आहेत हे काय करतात, म्हणजे टिळकांना आपले राजकीय गुरु मानत असत त्यावेळेस. तसंच बॅरिस्टर जिन्नासुद्धा टिळकांना गुरु मानत असत. त्यावेळेस लखनौ करार होते आणि त्यावेळेस मुसलमान एकत्र येतात, काँग्रेस एकत्र येते, मुसलमान एकत्र येतात. त्यावेळेस मौलाना शौकत अली असं म्हणतात की टिळकांबद्दल आपले बरेचसे गैरसमज होते ते आता दूर झालेले आहेत आणि म्हणूनच आपण बघतो समोर चालून टिळकसुद्धा अली बंधू जे असतात ना, अली बंधूच्या सुटकेचा सुद्धा ठराव मांडतात. टिळकांबद्दल अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावर प्रश्न पडलेला, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजे नेमकं काय असते. 1915 साली प्रसिद्ध केलेलं एक पुस्तक असते सर व्हॅलेंटाईन चिरोल. तर यांचं पुस्तक असते, काय पुस्तकाचं नाव, इंडियन अनरेस्ट. या पुस्तकामध्ये काहीतरी मजकूर छापला जातो आणि मजकुरामध्ये असं लिहिलेलं असते, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक असं ते विधान केलेलं असते. आणि हे विधान जे कोणी केलं असते, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांच्या इंडियन अनरेस्ट या पुस्तकामध्ये केलं असते. आणि याविरुद्ध टिळक काय करतात, अब्रू नुकसानीची फिर्याद लंडन कोर्टामध्ये करतात आणि तो निकाल आहे, तो निकाल मात्र टिळकांच्या विरुद्ध लागतो. म्हणजे टिळकांचं यामध्ये बरंचसं नुकसान होते. म्हणूनच तेव्हापासून एक शब्द काय होतो, तो रूढ होतो, तो म्हणजे फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजेच भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना तेव्हापासून ओळखलं जाते. तर
अशा प्रकारे आपण टिळकांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. आता टिळकांचा समोर चतुःसूत्री कार्यक्रम आहे तो कसा सुरू होतो त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. तर 20 जुलै 1905ला काय होते, लॉर्ड कर्झन जो आहे तो बंगालची फाळणी जाहीर करतो आणि त्यामुळे सर्व देशामध्ये काय होतात, विरोध होतात आणि आंदोलने सुरू होतात. आणि टिळक जे असतात ते बंगालमधील चळवळीला पाठिंबा देतात की हे जे आंदोलन झालं आहे ते कसं आहे, ते फोडा आणि राज्य करा, अशा प्रकारे ब्रिटिशांची नीती आहे असं वगैरे त्यामध्ये म्हटलं जाते. तर टिळक याविरुद्ध काय करतात, चतुःसूत्री कार्यक्रम अवलंबतात. त्यामध्ये टिळक स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या 4 सूत्रांचा पुरस्कार करतात. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिळकांच्या प्रयत्नाने 1906मध्ये जे काही कलकत्ता अधिवेशन होते त्यामध्ये स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हे जे ठराव आहे ते संमत करण्यात येतात. आणि त्याच्यानंतर 2 मे 1908 रोजी काय करतात, टिळक अकोला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव असते, म्हणजे आपण बघतो त्यांनी सुरू केले होते हे उत्सव. तर अकोल्यामध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, अशा प्रकारची घोषणा करतात. ही जी बंगालची फाळणी आहे लॉर्ड कर्झनने जी जाहीर केलेली असते 20 जुलै 1905ला, ती प्रत्यक्षात येते कधी, 16 ऑक्टोबर 1905 ही डेटसुद्धा विचारली गेलेली आहे. तर हे जे आंदोलन असते या दरम्यान चालवलेलं त्याला वंगभंग आंदोलन असं म्हणतात. आणि बंगालमधील देशाचे व बंगालच्या तरुणांना नेतृत्व टिकवायचे असेल तर बंगाली तरुणांनी आपल्या पौरुषाचा आविष्कार करून आपल्या समाजातील संकटाला तोंड दिले पाहिजे, असे प्रामुख्याने कोण जाहीर करतं किंवा कोण म्हणतं, तर लोकमान्य टिळक असं म्हणतात. बंगालच्या जनतेला उद्देशून प्रामुख्याने वंगभंग आंदोलनाला समर्थन करण्यासाठी उद्गार अशा प्रकारे टिळक काढतात. तसेच समोर जे आहेत टिळक जे आहेत ॲनी बेझंट आहेत, होम रूल चळवळीची सुद्धा सुरुवात करतात. होम रूल चळवळ आपण बघितली तर ती प्रामुख्याने आयर्लंडमध्ये सुरू केलेली असते. आयरिश धर्तीवर ते भारतात सुद्धा सुरू करतात आणि या चळवळीच्या माध्यमातून ते स्वराज्याची मागणी करतात. आणि जी होम रूल चळवळ असते ते प्रामुख्याने त्याच्यामध्ये काय उद्देश असतात, प्राथमिकता कोणत्या गोष्टींना देण्यात येते, तर स्वराज्य आहे, भाषावर प्रांतरचना आणि शिक्षण या गोष्टींना प्राथमिकता देण्यात येते. तर टिळकांची जी काही होम रूल चळवळ असते, म्हणजे टिळकांची सुद्धा होम रूल चळवळ असते, तशीच ॲनी बेझंट आहेत त्यांची सुद्धा होम रूल चळवळ असते. तर टिळकांची होम रूल चळवळ प्रामुख्याने मुंबई वगळता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत व वराळ प्रांतासाठी असते. तर ॲनी बेझंट यांची जी होम रूल लीग आहे किंवा होम रूल चळवळ आहे ते प्रामुख्याने मुंबईसह मद्रास इथे, म्हणजे मुंबईसह मद्रास एवढ्या एरियासाठी असते. तर टिळकांची इंडियन होम रूल लीग आहे ते एप्रिल 1916मध्ये स्थापन करण्यात येते, म्हणजे ती चळवळ सुरू करण्यात येते. तर ॲनी बेझंट यांची चळवळ सप्टेंबर 1916पासून सुरू करण्यात येते. तसंच होम रूल लीगची जी स्थापना आहे ते लाला लजपतराय हार्डीकर शास्त्री आहे ते अमेरिकेमध्ये करतात. सन फ्रान्सिस्को येथे त्याची स्थापना करतात होम रूल लीगची. तसंच आता बाकीच्या ठिकाणी आपण बघतो की खापर्डे आहे जे अमरावतीला होम रूल लीगची शाखा स्थापन करतात. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर आहे ते विदर्भामध्ये होम रूल लीगची शाखा स्थापन करतात. म्हणजे ही झाली ॲडिशनल माहिती होम रूल चळवळीबद्दल. तसंच 1919चा जो काही मोटेंगू चेम्स्फोर्ड कायदा असतो, सुधारणा कायदा असतो, यामध्ये बरेचसे लोक काय होतात आपले मत मांडतात, त्यामध्ये काय काय गोष्टी केलेल्या असतात त्याबद्दल. म्हणजे ज्यावेळेस 1919मध्ये मोटेंगू चेम्स्फोर्ड कायदा जाहीर होतो त्यावेळेस गांधीजी आहेत, ॲनी बेझंट आहेत, पंडित मदन मोहन मालवीय आहेत, हे जे आहेत ते या सुधारणांना बिनशर्त पाठिंबा द्यावा असं या मताचे असतात. तर चित्तरंजन दास आहे, बिपिनचंद्र पाल आहेत, या सुधारणांचा धिक्कार करावा या मताचे असतात. तर टिळकांच्या मते काय असते, तर बिनशर्त सहकार्य करण्याऐवजी प्रतियोगी सहकार्य करावे, म्हणजे जेवढ्या प्रमाणात इंग्रज सहकार्य करतील तेवढ्याच प्रमाणात आपण सहकार्य करावे, अशा प्रकारे जे आहेत टिळक मत व्यक्त करतात. म्हणून टिळकांचं प्रतियोगी सहकारिता असं म्हटलं जाते. म्हणजे ज्या ठिकाणी सरकार सहकार्य देणार नाही किंवा सहकार्य करणार नाही त्या ठिकाणी त्यांना सुद्धा असहकार करावा, अशा प्रकारे टिळकांचं प्रखर मत असते. काही सुधारणा होत्या त्या सुधारणांनी टिळक काय असतात, असमाधानी असतात, त्यांना ते सुधारणा आवडत नाहीत. म्हणून त्यावर ते एक लेखसुद्धा लिहितात ज्यावर प्रश्न पडलेला आहे. जनाब दिल्ली तो बहुत दूर है, अशा प्रकारचा शीर्षकाचा लेख ते लिहितात त्यांच्या वृत्तपत्रामध्ये. आणि हा जो कायदा असतो 1919चा, या कायद्या अन्वये काय होतात, निवडणुका होणार असतात आणि यासाठी निवडणुका लढवण्यासाठी 1920मध्ये काँग्रेस लोकशाही पक्ष आहे, काँग्रेस डेमोक्रेटिक पक्ष आहे, याची स्थापना लोकमान्य टिळक करतात. मात्र या पक्षाची स्थापना केल्यानंतर 3 महिन्यातच
लोकमान्य टिळकांचा काय होतो, मृत्यू होतो. आणि या पक्षाचा जो काही जाहीरनामा असतो, जे काही तत्त्व असतात, ते म्हणजे टिळकांचं राजकीय मृत्यूपत्र असं त्याला म्हटलं जाते. तसंच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आजपर्यंत प्रश्न पडलेला आहे की काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? लोकमान्य टिळकांनी केली. काँग्रेस पक्ष आहे म्हणून असं नाही, तर काँग्रेस लोकशाही पक्ष आहे, काँग्रेस डेमोक्रेटिक पक्ष आहे म्हणून लक्षात ठेवा. तर यामध्ये एक घोषवाक्यसुद्धा होतं याचं, शिक्षण, चळवळ आणि संघटना. यावर सुद्धा प्रश्न समोर चालून विचारला जाऊ शकतो, म्हणून लक्षात ठेवा की काँग्रेस डेमोक्रेटिक पक्ष आहे, त्याचं एक घोषवाक्य आहे शिक्षण, चळवळ आणि संघटना, अशा प्रकारे होतं. तर याची काही महत्त्वाची तत्त्व होती. मग तत्त्व कोणती? शिक्षण प्रसार करणे, लोकशाहीवर विश्वास ठेवणे, धार्मिक सहिष्णुता, प्रांतीय स्वायत्ता, हिंदी राष्ट्रभाषा असावी. त्याच्यानंतर काँग्रेसविषयी श्रद्धा, जातीभेद दूर करणे, संपूर्ण स्वराज्य प्राप्ती, मतदान अधिकाराचा विस्तार, अशा प्रकारे याची काही महत्त्वाची तत्त्वे होती. हे झालं काँग्रेस लोकशाही पक्षाबद्दल. तर आणखी महत्त्वाचं कार्य म्हणजे लोकमान्य टिळकांचं की ते म्हणजे वृत्तपत्रीय कार्य. आता वृत्तपत्रीय कार्यांमध्ये त्यांची बरेचसे लेख लिहिले आणि त्यातूनच त्यांना बऱ्याचशा शिक्षासुद्धा झाल्या, राजद्रोहाच्या वगैरे, हे ते आपण बघितलं. तर टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर टिळकांनी मराठा आणि केसरी हे 2 वृत्तपत्र सुरू केले होते. आणि मराठा हे जे होतं वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होतं आणि केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेत होतं. तर केसरी जे वृत्तपत्र आहे ते 4 जानेवारी 1881 सुरू केलं होतं, तर मराठा 2 जानेवारी 1881 सुरू केलं होतं. तर केसरी जे वृत्तपत्र आहे ते 1888 पासून टिळक त्यांनी परत हाती घेतला तो कार्यक्रम, म्हणजे संपादक पदाचा. का बरं? तर याआधी केसरी हे वृत्तपत्र होतं ते गोपाळ गणेश आगरकर म्हणजे त्याचे संपादक म्हणून काम करत असत. परंतु ज्यावेळेस त्यांना सामाजिक सुधारणा किंवा राजकीय सुधारणा याबद्दल मतभेद होतात, त्यावेळेस ते काय होतात, त्यावेळेस गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचा काय देतात, राजीनामा देतात. म्हणून 1888 पासून टिळक त्याचे संपादक होतात. आणि ज्या वेळेस टिळकांनी तुरुंगवास भोगला, मग अशा वेळेस ते वृत्तपत्र कोण सांभाळले असतील? तर कोणीतरी असणार ना. मग त्यांच्याबद्दल सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला आहे की तुरुंगवासात असताना लोकमान्य टिळकांनी जे काही वृत्तपत्र सुरू केले होते ते कोणी सांभाळले? तर न.चि. केडकर आहेत, तसेच कृष्णाजी खाडीलकर आहेत. यांनी काय केलं, तर हे वृत्तपत्र सांभाळण्याचं काम केलं. कधी? तुरुंगवासात असताना. कोण? लोकमान्य टिळक. तर अशा प्रकारे आपण काही वृत्तपत्रीय कार्य टिळकांचे बघितले. तसेच केसरीमध्ये त्यांनी काय काय लेख लिहिले याबद्दल सुद्धा प्रश्न पडले आहे. हे आमचे गुरुच नव्हेत, राष्ट्रीय शिक्षण व खाजगी शाळांची जबाबदारी, स्त्री शिक्षणाची दिशा, अशा प्रकारचे लेख टिळकांनी केसरीतून प्रकाशित केले होते. तसेच त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथसंपदा आहे, यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. जसं 1892 ओरायन आहे, 1898 आर्टिक होम इन द वेदाज आहे, 1910 ते 11 गीता रहस्य आहे, नंतर वेदांग ज्योतिष आहे. अशा प्रकारची त्यांची महत्त्वाची ग्रंथसंपदासुद्धा आहे. या ग्रंथांबद्दल आणखी माहिती सांगायची झाली तर ओरायन हा जो ग्रंथ आहे तो टिळकांचा एक संशोधनात्मक प्रबंध होता. ओरिएंटल परिषदेसाठी त्यांनी तयार केला होता, म्हणजे लंडन येथे होणाऱ्या ओरिएंटल परिषदेसाठी. तर आर्टिक होम इन द वेदाज यामध्ये टिळकांचा हा सुद्धा एक संशोधन प्रबंध होता. यामध्ये 1898 काय एरवड्याच्या तुरुंगात असताना याबाबत त्यांना कल्पना सुचली होती. आणि आर्याचं मूळ स्थान नेमकं कोण आहे? उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातून असलं पाहिजे असं त्यांनी अनुमान काढलं होतं. आणि वेदांच्या रचनांच्या आधारे त्यांचा मांडण्याचा प्रयत्न केला होता. तर आर्टिक होम इन द वेदाज याबद्दल सुद्धा आपण बघितलं. गीता रहस्य मी तुम्हाला सांगितलेच आहे, टिळकांचा ग्रंथ आहे, मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिला आहे तो. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो समोर की टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ लिहिला होता त्यातल्या ज्या पहिल्या प्रती होत्या त्या कसबा गणपती आहे, पंढरपूरचा विठोबा आहे आणि गुरु अण्णासाहेब पटवर्धन यांना अर्पण केल्या होत्या. म्हणजे त्यांचे गुरु कोण? तर आता इथे आपल्याला समजलं अण्णासाहेब पटवर्धन आहे, यांना त्यांनी त्या पहिल्या ज्या प्रती काढल्या होत्या त्या अर्पण केल्या होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवंतिकाबाई गोखले यांनी जे काही गांधीजींचं चरित्र लिहिलं होतं तर त्या चरित्राला टिळकांनी प्रस्तावना दिली होती. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. अवंतिकाबाई गोखले त्यांनी जे गांधीजींचं चरित्र लिहिलं होतं त्या चरित्राला प्रस्तावना कोणी दिली? तर लोकमान्य टिळकांनी दिली. तर अशा प्रकारे महत्त्वाची ग्रंथसंपदा आणि टिळकांबद्दल आपण बघितलं. तर आणखी टिळकांच्या बाबत आपण महत्त्वाची गोष्ट बघितली तर डिप्रेस क्लासेसच्या दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी म्हटलं होतं, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देवच मानणार नाही. अशा प्रकारचे उद्गार कधी काढले होते टिळकांनी? डिप्रेस क्लासेसच्या दुसऱ्या सभेमध्ये काढले होते. तसेच संमती वयाच्या कायद्यावरून वाद झाला होता, त्यावेळेस टिळकांच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत. बरोबर आहे, भारतामध्ये विचार जे आहेत ते पुराण मतवादी विचार आहेत आणि टिळकांचे सुद्धा विचार जे होते ते पुरोगामी विचाराचे म्हणजे आधुनिक विचाराचे होते. परंतु त्यांचं म्हणणं काय होतं, सरकारी
म्हणजे ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा गरजेच्या आहेत, परंतु त्या सरकारने करू नये, म्हणजे सरकारी कायद्याने नको. परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक कार्यामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी त्यांना मनाई केली होती. कोणी, म्हणजे त्यांचा विरोध होता. कोणाचा? टिळकांचा. यावर 2018मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला आहे. ज्यावेळेस टिळकांचं निधन झालं त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी टिळक स्वराज्य फंड सुरू केला होता. यामध्ये केशवराव भोसले आहेत, बालगंधर्व आहे, यांनी 15,000 रुपये जमवले होते. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर टिळकांशी संबंध होता म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या. तर टिळक आहेत, टिळकांबद्दल बऱ्याचशा व्यक्तींनी उद्गार काढलेले आहेत. ते उद्गार काय आहेत यावर सुद्धा प्रश्न पडू शकतात, तर ते आपण समजून घेऊ. तर पी सीतारामय्या आहेत, इथे काही गोष्टी नमूद नाही आहेत, तुम्ही ऐकून घ्या. पी सीतारामय्या आहेत, त्यांनी म्हटलं होतं गोखले हे काळाच्या बरोबर होते तर टिळक हे काळाच्या पुढे होते. तर महात्मा गांधीजींनी सुद्धा एक विधान केलं आहे. त्यामध्ये महात्मा गांधीजी म्हणतात टिळक हे मला उत्तुंग हिमालयासारखे वाटले. त्याच्यानंतर अरविंद घोष यांनी सुद्धा एक विधान केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात धडाडी, स्वार्थत्याग, कष्टाळूपणा, राजकीय मुत्सद्देगिरी व व्यवहारी वृत्ती या सर्वांचा समावेश टिळकांमध्ये होता. तर लॉर्ड माउंटबॅटन आहेत, यांनी सुद्धा टिळकांबद्दल काही विचार मांडले आहेत. त्यांच्या मते टिळकांच्या समकालीन टिळकां एवढा दुसरा प्रभावी पुढारी नव्हता. यावर प्रश्न पडू शकतो. परत रिपीट करते, माउंटबॅटन का म्हणत टिळकांच्या समकालीन टिळकां एवढा दुसरा प्रभावी पुढारी नव्हता. तर समोर आपण बघतो गोपाळकृष्ण गोखले आहेत, त्यांनी सुद्धा टिळकांबद्दल काही विधान केले आहे. त्यामध्ये टिळक पेशवाईत जन्माला आले असले तरी त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले. परत रिपीट करते, गोपाळकृष्ण गोखले म्हणाले होते की टिळक पेशवाईत जन्माला आले असते तर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले असते. तसंच गोवर्धन पारिख आहेत, यांनी सुद्धा लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही उद्गार काढलेले आहेत. ते म्हणत होते की लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाचा पाया रचला, राष्ट्रीय चळवळ लोकाभिमुख केली, म्हणूनच टिळक हे भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार आहेत. तसंच वाय.सी. चिंतामणी यांनी सुद्धा काही उद्गार काढले. त्यांनी म्हटलं होतं की ज्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने आणि आयुष्यभराच्या सेवेने भारतीय स्वातंत्र्याचा पाया घातला अशा लोकोत्तर नेत्यांपैकी टिळक एक आहेत. टिळकांना वगळून भारतीय स्वातंत्र्याचा विचार करता येत नाही. अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही व्यक्ती होते त्यांनी टिळकांबद्दल काही उद्गार काढलेले आहेत. हे उद्गार समोर परीक्षेमध्ये विचारू शकतात, कोणी कोणास म्हटलं, कोणाबद्दल उद्गार काढले, कारण याआधी असे प्रश्न पडलेले आहेत. महात्मा फुलेंवर पडलेले आहेत, शाहू महाराजांवर पडलेले आहेत, म्हणून हे जे उद्गार आहेत ते मी तुम्हाला सांगितले. अशा प्रकारे लोकमान्य टिळकांबद्दल आजपर्यंत कशा प्रकारे प्रश्न पडलेले आहेत, परीक्षाभिमुख आपण गोष्टी कव्हर केल्या. कारण शब्द परत परत सांगत आहे, परीक्षाभिमुख मी म्हणते, कारण लोकमान्य टिळकांबद्दल सांगायचं झालं तर खूप मोठं लेक्चर होऊ शकते, खूप तासांचं लेक्चर होऊ शकते, परंतु आपण कमीत कमी शब्दामध्ये परीक्षाभिमुख अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर याच्याशी संबंधित भरपूर प्रश्न आहेत, परंतु हे जे लेक्चर आहे ते कसं होईल, एक्सटेंड होईल, आणि जास्त एक्सटेंड झालं तर ते आपल्याला डाउनलोडिंग आणि अपलोडिंगला प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण काय करू, हे लेक्चर इथेच थांबवू आणि याच लेक्चरच्या समोरच्या भागामध्ये टिळक यांच्याबद्दल जे काही प्रश्न पडलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण कव्हर करू. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. टिळकांवर हमखास प्रश्न पडतात, कंबाईन ला असतात, राज्यसेवेला असतात आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. वृत्तपत्रांवर प्रश्न पडलेले आहेत, कोणी कुठे काय सुरू केलं यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. तर प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न समजून घेऊ आणि पुढील भागामध्ये पूर्ण प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर हे लेक्चर तुम्हाला कितपत समजलं यासाठी मी 1-2 प्रश्न जे काही फॉर्म केलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला टाकते. बाकी जे आयोगाचे जे प्रश्न आहेत ते पुढील लेक्चरमध्ये आपण घेऊ. तर यामध्ये प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ टिळकांचा नाही? ग्रंथामध्ये ऑप्शन आहेत, पहिलं ओरायन, दुसरा ग्रामगीता, तिसरा आर्टिक होम इन द वेदास, चौथा गीता रहस्य. पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारी 1880 रोजी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत पुढीलपैकी कोणी पुढाकार घेतला नाही? यामध्ये ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्रकारे 2च महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले आहेत आणि प्रश्नाची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. समोरील भागामध्ये आपण आयोगाने विचारलेले जे काही प्रश्न आहेत लोकमान्य टिळकांबद्दल ते घेऊ. तर अशा प्रकारे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी लेक्चरसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच इतर मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा या उपक्रमाबद्दल सांगा. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद मित्रांनो.